राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे आज सोलापूर दौऱ्यावर आहेत। सोलापूर मधील बार्शीमध्ये आज शरद शेतकरी संवाद मेळाव्याचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। बार्शी मधील पांडे चौकामध्ये आपण बघू शकताय की भव्य दिव्य अशा पद्धतीचा स्टेज या ठिकाणी बांधण्यात आलेला आहे आणि आगामी विधानसभेच्या दृष्टीने हा जो मेळावा आहे तो घेण्यात आलेला आहे। आगामी विधानसभेच्या दृष्टीने सोलापूर मध्ये शरद पवारांचं बार्शी मतदारसंघावर विशेष असं लक्ष असणार आहे। खरं तर आजच्या या मेळाव्यामध्ये माढ्याचे नवनिर्वाचित खासदार आणि धाराशिवचे नवनिर्वाचित खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि ओमराजे निंबाळकर यांचा सत्कार सुद्धा या ठिकाणी होणार आहे आणि आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने शरद पवार नेमकं काय रणशिंग फुंकणार याकडे सुद्धा संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। आपण दृश्यांच्या माध्यमातून बघू शकतोय की शरद पवार यांचे जुने फोटो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। 1993 ला किल्लारीचा भूकंप झाला होता त्यावेळेस शरद पवार यांनी सोलापूर जिल्ह्यामध्ये त्यांचा ठिय्या जो आहे तो केलेला होता आणि त्या अनुषंगाने सोलापूर असेल, लातूर असेल आणि धाराशिव असेल या जिल्ह्यावरती विशेष लक्ष शरद पवारांचं होतं। त्यामुळे आपण बघू शकताय की या मेळाव्याला सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी गर्दी जी आहे ती युवकांनी केल्याचं दिसून येत आहे आणि एकूणच आज शरद पवार जे आहेत ते या मेळाव्यामध्ये नेमकं काय बोलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। विश्वभूषण लिमय, साम टीव्ही न्यूज, सोलापूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।